तर बघू शकता मित्रांनो, ही आहे मेथी घासाची 5वी कापणी. एकदम जबरदस्त खाली लेंडी खत आहे आणि व्यवस्थित बघू शकता तिकडं पाईपनं पाणी मुंगी पाईपानं आणि व्यवस्थित जे आहे तो मेथी घास आता हिरवागार आलेला आहे. बघा तुम्हाला सांगतो अशा उन्हाळ्यामध्ये, आता उन्हाळा तर चालू झालेलाच आहे, तिकडे बघू शकता आंतरपीक मक्का घेतलेला आहे. त्याच्या अलीकडे 4G बुलेट, इथं बघू शकता स्मार्ट नेपीरची एक सरी, तिकडं सुबाबूळ, सगळं व्यवस्थित चाऱ्याचं नियोजन झालेलं आहे. म्हणजे येत्या 5 ते 6 महिन्यामध्ये एकदम जबरदस्त इकडे बघू शकता नेपियर, रेड नेपियर, येत्या 5 ते 6 महिन्यामध्ये योग्य चारा नियोजन जबरदस्त असं एका एकराचं चारा नियोजन आपल्या रेबल स्टार फार्मवरती तयार होणार आहे. मित्रांनो बघू शकता किती जबरदस्त टॉप क्वालिटीचा मेथी घास आलेला आहे. त्याची उंची वगैरे बघू शकता तुम्ही, एकदम जबरदस्त असा मेथी घास आलेला आहे. हे बघा शेळीपालनामध्ये तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस आपण शेळीपालन बंदिस्त करत असतो 100% तुम्हाला सांगतो, शेवटची म्हणजे आता आपली जी म्हातारी शेळी आहे, आता ती अजून 1 ते 2 वेळेस येणार आहे डायरेक्ट. तशा सुद्धा म्हाताऱ्या सुद्धा एखादी जर शेळी असेल, ज्या शेळीनं तिचं अख्खं आयुष्य फिरस्तीमध्ये घातलेलं आहे, ती शेळी सुद्धा बंदिस्त होते मित्रांनो. फक्त बंदिस्त करणारा पाहिजे. कारण कसं आहे, बरेच शेळीपालक काय करतात माहिती आहे का नाही, समजा एखादा जबरदस्त असा मेथी घास लावला आणि कुठेतरी थोडंसं तुरीचं गुळी किंवा एक दोन साऱ्या लावल्या 4G बुलेटच्या, एवढ्या चारावरती कुठेतरी बंदिस्त करण्याचा प्रयत्न करत असतो सुरुवातीला. हे बघा तसं अजिबात होऊ शकत नाही. कारण कसं आहे, एखादी शेळी बंदिस्त तुम्हाला करायचं आहे, त्या ठिकाणी तुम्हाला उमरीचा पाला, समजा थोडंसं सुबाबळीचा पाला, थोडीशी मक्का, 4 ते 5 प्रकारची चांगली चांगली चारे तिला खाऊ घालणं, खुराकावरती चांगलं भर देणं गरजेचं आहे. आणि ज्या वेळेस ती शेळी व्यवस्थित बंदिस्त झाली, त्यावेळेस काहीच ताण नाही. नुसत्या कडब्यावरती शेळी बंदिस्त राहते, नुसत्या मक्कावरती राहते, नुसत्या आपल्या 4G बुलेट नेपीरवरती किंवा मेथी घासावरती सुद्धा ती शेळी बंदिस्त राहते आणि मस्त जबरदस्त पिल्लं सुद्धा जबरदस्त देते आणि त्या शेळीला दूध सुद्धा त्याच लेवलवरती येत असते. मित्रांनो सांगायचं व्हिडिओमधून उद्देश एवढाच आहे की बंदिस्त शेळीपालन सोपं नाही आणि तितकं अवघडही नाही. म्हणजे कसं आहे, नियोजनाचा विषय, ज्याला नियोजन जमलं, ज्याला शेड व्यवस्थापन जमलं, ज्याला आपण म्हणत असतो चारा नियोजन जमलं, ज्याला व्यवस्थित राहण्याची मशागत करता येते, की बाबा ज्याला आपला जो चारा जो उगतोय तो चारा शेणखतावरती, लेंडी खतावरती किंवा गांडूळ खतावरती जो चारा शेळ्यांना घाऊ घालतो वाढलेला, त्याचं शेळीपालन 100% बंदिस्त शेळीपालन सक्सेस होतच. मित्रांनो बघू शकता इकडं, आता बघा काल जिथं कापणी केलेली आहे जबरदस्त. अजून इकडे बघू शकता 3 ते 4 दिवसापूर्वी कट केलेला मेथी घास एकदम जबरदस्त. वाढ महत्वाची आहे. हे बघा म्हणजे 20-20 दिवसाला जबरदस्त कापणी येतात सध्या मेथी घासाच्या. मस्त नियोजन चालू आहे. ते बघू शकता इकडं किती जबरदस्त मेथी घास आले. फक्त 4च दिवस झाले मित्रांनो, किती जबरदस्त. कमीत कमी 1 वितीच्या वरी आता मेथी घास आलेला आहे. आता बघा म्हणजे अगदी 15 दिवसामध्ये लगेच आणि कापणी, इथं परून त्या कडेपर्यंत कापस जाजूपर्यंत इथं लगेच कापणीला येत असते. मग असं चारा नियोजन केलेलं आहे मित्रांनो. कारण कसं आहे, हां सध्या शेळ्या थोड्या आहेत त्याच्यामुळं एकदम भरपूर चारा झालेला आहे, तितकं काही स्थान घेण्याची गरज नाही. बोरचं पण पाणी व्यवस्थित चालू आहे सध्या. तर ठीक आहे, व्हिडिओ बनवायचा उद्देश एवढाच होता की तुम्हाला पण लक्षात आलं पाहिजे की बंदिस्त शेळीपालनामध्ये. आणि इथं जो आहे ही जी सरी आहे स्मार्ट नेपीरची, आणि कमीत कमी 10 गुंठे आपल्याला स्मार्ट नेपीर लागवड करायचं आहे पलीकडल्या बाजूला. नंतर बघू शकता 4G बुलेट नेपीर, तिकडे सुबाबूळ आणि मक्का सुद्धा एकदम जबरदस्त आलेली आहे. मी तुम्हाला दाखवतो, टोकन पद्धतीनं लागवड केलेली मक्का होती सुबाबळीमध्ये. बघू शकता आपली सुबाबळ एकदम मस्त सुबाबळ आलेली आहे. आणि हे बघा मक्का, हे बघू शकता एकदम जबरदस्त अशी मक्का आलेली आहे. आणि विशेष अशी काहीच नाही, जी मक्का तुम्हाला सांगतो खुराकासाठी जी मक्का आणलेली होती ती मक्का मी टोकन पद्धतीने 3-4 सऱ्या लावलेल्या होत्या आणि ती मक्का एकदम जबरदस्त आलेली. आता बघू शकता, फक्त अशा पद्धतीचं नियोजन केलं पाहिजे. इकडे सुबाबूळ वगैरे, तिकडे बोरचं पाणी चालू आहे. तर ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला दाखवायची राहिली, 4G बुलेट नेपियर. आता हा जो 4G बुलेट नेपियर जो आहे लागवड केलेला होता, त्याची आता कटिंग सुरू केलेली आहे. कारण कसं आहे, जास्तीत जास्त फुटवे येण्यासाठी बघू शकताय कट केलेला 4G बुलेट नेपियर. ह्या ठिकाणी बघू शकता तुम्ही, इथं पण कटिंग आता लहान आहे, अजून म्हणजे लहान आहे. फक्त आता कसं आहे, फुटवे बघा एकदम जबरदस्त फुटवे येतात आता ह्याला. कारण पुढल्या वेळेस जो आहे डायरेक्ट परसाच्या वरीच येणार आहे आपलं 4G बुलेट नेपियर. त्याच्यामुळे आता व्यवस्थित कटिंग करून घेणं गरजेचं आहे. मग अशा पद्धतीचं चारा नियोजन असायला पाहिजे, वेळेवर कटिंग व्हायला पाहिजे चाऱ्याची. ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तर ठीक आहे, थांबू इथंच, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. काही अडचण असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारू शकता. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.